नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आहे वीकेंडचा दिवस, म्हणजे फ्रायडे आहे आज। आणि आता मी स्वयंपाकाला तर लागणारच आहे, पण झालंय काय की काल माझं खूप असं म्हणजे जेवण शिल्लक राहिलेलं आहे, ते पण शरूच्या बाबांच्यामुळे। कारण त्यांनी मला अचानकपणे सांगितलं की मी पार्टीला जातोय आणि मी जेवण बनवून तयार ठेवलं होतं, पण ते त्यांनी काही खाल्लं नाही, त्याच्यामुळे एवढं शिल्लक राहिलं। आता मी विचार करते की ते मला फेकून तर द्यायचंच नाही ऑब्विसली, पण त्याच्यात मी काय बनवेन हा मी विचार करते। तर आता मी चपातीचा चिवडा बनवणार आहे, जो की एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला एकदम मस्त लागतो। आणि भात आणि भाजी पण शिल्लक आहे। काल जे फ्लॉवरचे आपण जे बघितले मी भजी केले होते ते पण शिल्लक आहेत, तर मी त्या भाताचं काहीतरी करायचा विचार करते, ते सगळं कॉम्बिनेशन करून। मग बघूयात आता ते कसं बनतं, ते तुम्हाला पण दाखवेन मी। तर बघा, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झाली आणि चला माझ्यासोबत आजचा ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा। मी व्हिडिओमध्ये आज काय काय करते ते तुम्हाला सगळं दाखवेन, चला। तर बघा, मी इकडे तयारीला पण सुरुवात केलेली आहे। मला पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे, म्हणजे चपातीचा चिवडा बनवायचा आहे, आणि शरूसाठी मला उपमा पण बनवायचा आहे, आणि तसंच जो भात उरलेला आहे त्याचं पण मला काहीतरी करायचं आहे। मग त्या ह्यानेच मी सगळं सामान घेतलेलं आहे इकडे, आणि चपातीचा तुकडे केले आणि मिक्सरला बारीक करून घेतले। खरं तर शरूची पण नाश्ता करण्याची वेळ झाली होती, त्याच्यामुळे ना मी आपलं पटापट काम उरकत होते। दोन्हीकडे दोन माझ्या फोडण्या चालू होत्या। एका साईडला मी शरूला उपमा पण करायला घेतला होता आणि यांच्यासाठी मी तुकड्यांचा चिवडा पण बनवत होते, त्याच्यामुळे माझ्या दोन्हीकडे दोन्ही कामं पटापट चालू होती। आणि आज तिघांचा 3 प्रकारचा नाश्ता असल्यामुळे तर माझी थोडीशी तारांबळ चुडली होती, कारण काय आहे की मला सगळं काही संपवायचं पण होतं, शिल्लक काही ठेवायचं नव्हतं। कारण काल शिल्लक राहिल्यामुळे आज त्यांना याची थोडीशी पनिशमेंट मिळणार होती, जी की मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण त्याच्यासाठी मला हे सगळं आधी संपवणं खूप गरजेचं होतं। त्याच्यामुळे मी पटापट आपला उपमा करून घेतला, आणि पहिल्यांदा हा उपमा झाल्यानंतर गरमागरम यांच्याकडे दिला की ते शरूला पटापट भरून घेतील, म्हणजे मला माझे दोन्ही पण परत बाकीचे जे आयटम्स राहिले ते बनवायला पण वेळ भेटेल, आणि तोपर्यंत तो जेवूनही घेईल, म्हणजे आम्हाला खाताना जास्त पण त्रास देणार नाही। त्याने मी त्यांच्याकडेच ते काम सोपवलं होतं आज। आणि कसं असतं ना, बऱ्याचदा मी जेव्हा सकाळचा स्वयंपाक करत असते किंवा नाश्ता वगैरे बनवत असते ना, जर वेगळा वेगळा नाश्ता असेल तर मी बऱ्याचदा हेच सांगते, त्यांच्याकडेच सोपवते ते नाश्ता त्याला भरवण्याचं काम। कारण काय होतं, आपण बनवणार नाश्ता, मग त्याला भरवणार आणि नंतर आपला नाश्ता करणार, मग याच्यामध्ये खूप टाइम जातो। त्याच्यापेक्षा बेटर आहे की त्यांनी थोडासा वेळ पण देतात त्या गोष्टीसाठी, त्याच्यामुळे माझं पण बाकीचं काम करायला मला जरा सोपं पडतं। माझी इकडं कामं चालू आहेत, तोपर्यंत त्याचा नाश्ता अर्धा उरकला होता आणि तो आला होता भांड्याच्या जाळ्यांच्या सोबत खेळायला, आणि बरोबर त्याला त्याच्यामध्ये सापडले कप। त्याच्यामुळे हे कप फुटू नयेत म्हणून पहिल्यांदा ते कप उचलले आणि बाजूला ठेवले, कारण मुलांच्या हातात ना कधी कोणती गोष्ट लागेल आणि त्याचं काय होईल काहीच सांगता येत नाही, त्याच्यामुळे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं। तर बघा, आता बोलता बोलता माझा नाश्ताही तयार झालेला आहे। तर हा होता माझा तुकड्यांचा चिवडा, जो की खूप अप्रतिम लागतो, आणि हा मी बनवलेला राईस, जे की वाटाण्याची उसळ होती आणि फ्लावरचे पकोडे आणि जो राहिलेला राईस होता त्याच्यापासून बनलेला आहे। तर आमचा नाश्ता वगैरे करून व्यवस्थित झाला बरं का। आणि दुपारची वेळ होती, तर यांना मी खूप दिवस झालं म्हणत होते की या महिन्याच्या खर्चाचे पैसे द्या, पैसे द्या, आणि आता महिन्याची 7 तारीख आली आहे तरी यांनी पैसे दिले नव्हते। तर आज फायनली सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते ATM मधून पैसे काढून घेऊन आले, आणि महिन्याच्या खर्चासाठी मला द्यायचं त्यांनी त्याच्यासाठी मोजतायत, पण त्यांच्या लक्षातच नाही की ते मला पैसे द्यायचे आहेत, मीच परत परत त्यांना आठवण करून देते। तर द्या ना महिन्याचा खर्च माझा। का म्हणजे काय, तुम्ही महिन्याचा खर्च देत होतात मला आता, आणि नुसते पैसे चेक केले किती काढले ते तसंच ठेवलं। ते का महिन्याचा खर्च द्यायचा सुद्धा लक्षात राहत नाही, तोही सतत मागून घ्यावा लागतो, असं हाल आहेत।
आता फायनली भेटतोय मला महिन्याचा खर्च आणि त्याच्यातूनच मी माझी सेव्हिंग पण करत असते बरं का. आणि ते सेव्हिंग पण असं त्यांना वाटतं की हे तुला मी खूप पैसे दिले त्याच्यामुळे होत आहे. चला आम्हाला भेटलेला आहे महिन्याचा खर्च. आता बघू ह्याच्यामध्ये महिना आपला कसा निघतोय ते. महिन्याचा खर्च तर भेटला पण आता फक्त माझं लास्ट मंथ मध्ये किती सेव्हिंग झाले ते एकदा चेक करायला हवं. ते मी उद्या करेन. आणि दुपारच्या जेवणासाठी आम्ही ऑर्डर केली होती तर तुम्हाला सांगायचं विसरलं की मी यांच्यासाठी एक पनिशमेंट सांगितली आता. कारण काय माहितीये का, असं मला जेवण बनवणं आणि वेस्ट घालवणं ही गोष्ट मला बिलकुल पटत नाही. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती असताना म्हणून मी ह्यांना सांगितलं होतं की आजचा पूर्ण दिवस मी कोणताही स्वयंपाक बनवणार नाही. तुम्ही दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम ऑर्डर करायचे. तेव्हाच आपलं लक्षात येतं की बाबा घरच्या करणाऱ्याची पण काहीतरी मेहनत असते. म्हणून आज दिवसभर आम्ही बाहेरूनच ऑर्डर करणार होतो. तर जेवण वगैरे झालं. दुपारचं डाळ खिचडीच ऑर्डर केली होती. 4 वाजता मग शरूला जरा भूक लागली होती. शरू झोपेतून उठल्यानंतर मग त्याच्यासाठी मी मस्तपैकी असं गरम गरम नाचणीचं सूप बनवलं. कारण काय माहिती इथं पण जरा थंडीचं वातावरण आहे आणि शरू पण थोडासा सर्दी झाल्यासारखं करतोय. म्हटलं जरा असं सूप पण बनवावं आणि प्यायला पण छान वाटतं आणि पोट पण भरल्यासारखं होतं म्हणून सूप बनवलं. आणि थोड्या वेळानं आम्ही जरा बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. खरं तर बाहेर जाण्याचं निमित्त फक्त आम्हाला भाजी आणायची होती आणि इकडे गार्डनमध्ये जाणार होतो. शरू गार्डन इकडे पिल्लू. ते बघा तो काय करतोय बघा. शरू चल. आज आमच्या दोघांचं मॅचिंग आहे. तिघांचं पण मॅचिंग आहे. ब्लॅक ह्यांच्यामध्ये आहे, ग्रीन आमच्या दोघांमध्ये आहे आणि मी माझ्याकडे दोन्ही आहेत कलर. तुला पकडा. लगेच किती घाबरला बघा. गाडी आली घाबरला. ए बघा इकडून गेट उघडा आहे. तर बघा आता आम्ही आलेलो आहोत गार्डन मध्ये. फ्रायडेला खूप गर्दी असते इकडं. हे बघा खूप गर्दी आहे फ्रायडेला. बऱ्यापैकी गर्दी असते. खूप म्हणजे अगदीच हे नाहीये पण बऱ्यापैकी गर्दी राहते फ्रायडेला. आणि त्याच्यामुळे ह्या आमच्या चिवड्याला पण खेळायला घेऊन आलोय आम्ही. हाय फाय देतो बाबा. बाय करो बाय. कोण आहे दादू. काय हा बाबा आहे. बाबा आहे हा. हा बाबा आहे. हे बघा अशी छोटी गाडी पाहिजे. बस बसायला येतं तुला बाळा. असल्या छोट्या गाड्यांवर कसं त्यांना खेळायला येतं. वजन नाही ना जास्त. आता बघा ही जी छोटी गाडी होती ना त्याच्याबरोबर शरूला खूप खेळू वाटत होतं आणि तो मुलगा काही देत नव्हता. त्याच्यामुळे शरूच्या बाबांचं असं झालं की नको चल पटकन त्याला अशी छोटी गाडी घेऊन येऊया. कारण आमच्या घरात होती ना ती जराशी मोठी गाडी आणि तो फारसा त्याला काही खेळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की त्याला जर ही गाडी आवडली असेल आणि ह्याच्याबरोबर जर तो खेळत असेल ना तर आपण एक छोटी पण गाडी त्याला घेऊयात असं आमचं म्हणणं झालं. त्याच्यामुळे काय झालं बघितलं विचार करून की बाबा तो खेळतोय का. पण म्हटलं जाऊ देत आता ट्रायच करूयात म्हणून मग आता इकडच्या एका शॉपमध्ये आलो आणि तिथं बघतोय तर बघा हा खेळणी मांडून बसलाय खालीच. आणि आम्ही शोधतोय की त्याच्यासाठी कुठली गाडी आहे का इथं. बघूयात भेटते का. इकडं नाही येत कुठं. तिथं नव्हत्या का. इथे एवढी व्हरायटी नाहीये. मी सांगते की तुम्हाला इथे फक्त सायकल्स आहेत. तिथं गाड्या होत्या. मग माग बघितलं तुम्ही तिथं. एवढ्या एवढ्या गाड्या. बघा ना मी तेच म्हणते मुलकाच्या माघारी यात्रेत जायचे आता. हे बघा यात्रेत जायचे 5-25 गाड्या घेऊन येऊ त्याला. काय ज्या आपण वस्तू तिकडून आणू शकत नाही ना त्या इकडे घ्यायच्या.
तर आता या शॉपमध्ये तर आम्हाला हवी तशी कोणतीच गाडी भेटली नाही आणि जसं म्हणतात की असा फ्रेश असा कुठला माल नव्हता, एकदम असा डल वाटत होता. त्याच्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो, विचार केला की दुसरीकडे जाईन. आणि जाता जाता इथं पॉपकॉर्न वगैरे बरंच काही काही होतं आणि लास्ट टाइम शरूने ना पॉपकॉर्न खूप आवडीने खाल्ले होते म्हणून इथं हे त्याला पॉपकॉर्न घेत होते. आणि बघा इथं बरेचसे ना असे म्हणतात ना सेंट अत्तरच्या बॉटल्स वगैरे इथं बरेचसे विकायला असतात. आणि इथं खूप छान छान झाडं होती, त्याच्यावर माझी लगेच नजर पडली. कारण खूप दिवस झालं माझा पण असा विचार चाललाय की मला छान अशी झाडं घ्यायची आहेत, पण म्हटलं बघूयात तरी घ्यायची आहेत, पण मी सुट्टीवरून आल्यानंतर नक्की घेणार आहे असा विचार केलेला आहे. तर त्याला घेणे पॉपकॉर्न ना त्या बॅगमध्ये द्यायचं, त्या जे बोलतो त्याचा बॉक्स असतो जो छोटा डब्बा त्याच्यात द्यायचं. तर त्याच्यात थोडेसे दिले आणि सगळे पिशवीमध्ये ओतून दिलेत पॉपकॉर्न. तर म्हणते ठीक आहे, आता थोडेसे ते सांडण्याऐवजी पिशवीमध्येच घेतले मी आणि निघालो दुसरीकडे जायला. तर एवढी छान सुंदर साईडनं अशी झाडं लावली होती ना, फुलं छान दिसत होती. आणि हा चांगला बाबांकडे बसला होता, पण ह्याला मध्येच काय होतं काय माहिती, असं बाहेर आलं ना की त्याला माझ्याकडेच यायचं असतं. छान बाबांच्याकडे बसलेला असतो पण त्याला माझ्याकडेच यायचं मूड झालेलं होतं. मग त्याला घेतलं आणि इकडे ना ढाबा टाईप असं ओपन छान असं एक रेस्टॉरंट होतं. म्हटलं ते पण तुम्हाला दाखवूयात, कधी जाईन तर ते पण दाखवेन. आणि त्या जिथं शॉपिंग करायला आम्ही आलो होतो त्याची गाडी बघण्यासाठी, तर तिथं आम्ही बाहेर येऊन थांबलोय बरं का. आणि हे फ्लॅट लाईटवाले मला खूप आवडलेत आणि मला तिथं फोटोज काढायचे होते. पण शरूच्या बाबांचं कसं होतं, ते पॉपकॉर्न थोडेसे शिल्लक राहिले होते. आता ते काय करू म्हणून ते खात बसलेले. म्हटलं जरा हे संपू देत आणि मग आपण बघूयात फोटो वगैरे काढायचं. तर ह्याची यात गडबड चालली की ती बॅग आहे ती मला दे, मला खेळायचंय त्याच्यासोबत आणि त्याला ती गळ्यात अडकून फिरायचं होतं. तर बघा हे शॉप होतं जिथं आम्ही आलेलो होतो आता त्याला गाडी बघण्यासाठी. आणि जिकडं जाईल तिकडे एखादी वस्तू जर नाही भेटली तर हा डायरेक्ट बाळ माझा मांडी घालतो, जे की आम्हाला इतकं ऑकवर्ड करून सोडतं. ठीक आहे, पण फोटो तर काही काढलेच नाहीत सोडा. शेवटी आलो गाडी बघण्यासाठी वरती आणि गाड्या बऱ्याचशा बघितल्या बरं का, खूप गाड्या बघितल्या आम्ही बऱ्याचशा. पण त्याला कुठलीच गाडी अशी जास्त काय आवडेच ना. तो शेवटी ह्या वस्तूंनी खेळत होता की आम्हाला एवढं आश्चर्य झालं की आम्ही ह्याच्यासाठी गाड्या बघतोय आणि हा खेळतोय काय भलत्याच वस्तूंनी. तर बघा आज आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, म्हणजे शॉपमध्ये. खरं तर शरूची गाडी घ्यायची होती म्हणून गेलो होतो, पण तो काय कोणती गाडी चॉईस करत नव्हता आणि त्याला कुठली गाडी एवढी आवडत नव्हती, आवडीने तो खेळत नव्हता. म्हणून आम्ही आमच्या दोघांची शॉपिंग करून आलोय. तर मग काय केले ते पण तुम्हाला दाखवते. बघा हा मी शर्ट घेतलाय, स्वेट शर्ट. आता ट्रॅव्हलिंग मध्ये लागेलच म्हणून हा एक शर्ट तेवढा घेतलाय. खरं तर मला बाकी अजून काही चांगलं भेटलं नाही तिथे, मग मी एवढा एक शर्टच तेवढा घेतलेला आहे. आणि यांनी यांच्यासाठी एक जॅकेट घेतलेलं आहे, थंडीचंच खरेदी केलेलं आहे कारण प्रवासामध्ये त्रास होऊ नये असं जॅकेट आहे हे बघा. हे असं जॅकेट आहे, म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही, आता तुम्हाला घातल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसेलच इथून पुढे. तर हे असं जॅकेट होतं. तर ह्या दोनच गोष्टी घेतलेल्या आहेत, बाकी असं जास्त काय आम्ही घेतलेलं नाहीये. शरूसाठी पण बघत होते मी, तो त्या बाबांच्या बरोबर त्याचा गोंधळ झालाय. तर एवढीच दोन्ही खरेदी केलेली आहे आम्ही. आणि शरूसाठी स्वेट शर्ट वगैरे बघत होतो पण हवा तसं भेटत नव्हतं. स्वेटर जॅकेट वगैरे असं काहीतरी बघत होतो, पण त्याच्या साईजचं आम्हाला काही भेटलेलं नाही अजून. बघूयात, अजून एका दुसऱ्या शॉपमध्ये मला जायचंय पण तिथं आम्ही काही बघितलेलं नव्हतं. मग बघूया, तिथं भेटल्यानंतर मग तिथल्या दाखवेनच मी तुम्हाला. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.